Good morning, friends. I am Bhusari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical jurisprudence. Previous some lecture we discuss Drugs and Cosmetic Act 1940 and rule there under 1945. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरपासून आपण ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट हा चॅप्टर स्टडी करत आहोत. त्या चॅप्टरमधील आज आपल्याला जे पॉईंट स्टडी करायचे आहेत त्यामध्ये प्रोव्हिजन रिलेटिंग टू सेल ऑफ ड्रग हा जो पॉईंट आहे तो स्टडी करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल्स मेड देअर अंडर provides for the sale of drugs only on issue of license. म्हणजेच काय, ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट आणि जे रूल्स आहेत त्याच्या अंडर त्या अंतर्गत बनलेले. म्हणजेच काय तर ड्रग्स आणि कॉस्मेटिक ॲक्ट किंवा त्या अंतर्गत बनलेली जी ड्रग्स आणि कॉस्मेटिक ॲक्ट जो एक कायदा आहे आणि जे नियम आहे किंवा नियमानुसार केवळ त्या औषधांना काय दिलं, परवाना दिल्यास, परवाना म्हणजे काय, लायसन्स, परवाना दिल्यास त्या औषधांची विक्री करण्याची काय आहे, तरतूद आहे. त्यामध्ये काय आहे की ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 नुसार किंवा पण त्याच्या अंडर जे रूल आहेत त्या रूलनुसार जे बनलेली ड्रग आणि कॉस्मेटिक कायदा आहे किंवा बनलेला जो कायदा आहे कॉस्मेटिक आणि ड्रगचा, त्याच्या नियमानुसार केवळ काय दिल्यावर, परवाना दिल्यावरच किंवा परवानगी दिल्यास औषधाची विक्री करण्याची तरतूद त्यामध्ये केलेली आहे. नेक्स्ट वन आहे स्टेट गव्हर्नमेंट्स अपॉइंट्स लायसनिंग अथॉरिटी फॉर अ स्पेसिफाईड एरिया टू इश्यू लायसन्स फॉर द सेल, स्टॉक और एक्झिबिट फॉर सेल और डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग. जे राज्य सरकार आहे, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे काय, राज्य सरकार काय करतं, राज्य सरकार तर औषधाची विक्री असेल, त्याचा स्टॉक असेल किंवा त्याचं विक्रीचा जो परवाना आहे ते देण्यासाठी किंवा औषध वितरणासाठी एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी परवाना, जे लायसनिंग अथॉरिटी आहे त्याला काय म्हणतो आपण, परवाना प्राधिकरण. जी लायसनिंग अथॉरिटी आहे ती परवाना प्राधिकरणाची नेमणूक करतं. कोण नेमणूक करतं तर राज्य सरकार. त्यालाच काय, स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट्स लायसनिंग अथॉरिटी. कोण अपॉइंट्स करतं, स्टेट गव्हर्नमेंट करतं, लायसनिंग अथॉरिटी अपॉइंट करतं. आपलं जे राज्य सरकार आहे ते राज्य सरकार काय करतं, जे औषधाची विक्री असेल, औषधांचा स्टॉक असेल किंवा जे प्रदर्शन विक्रीचे परवाने देण्यासाठी किंवा औषध वितरणासाठी एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी स्पेसिफाईड एरिया टू लायसन्सेस, विशिष्ट क्षेत्रासाठी परवाना प्राधिकरणाची नेमणूक करतं. त्यानंतर काय, ॲप्लिकंट हॅज टू मेक ॲन ॲप्लिकेशन इन प्रेस्क्राईब फॉर्म फॉर सेल ऑफ स्पेसिफाईड कॅटेगरीज ऑफ ड्रग्स फॉर ग्रँट ऑफ लायसन्स. जे परवाना मंजूर करण्यासाठी काय केलं पाहिजे अर्जदाराने, तर जो ॲप्लिकंट आहे त्याने काय केलं पाहिजे की जो प्रेस्क्राईब फॉर्मॅट आहे, म्हणजेच काय, जो विहित नमुना आहे, म्हणजे ज्या विशिष्ट प्रकारचा जो फॉर्मॅट आहे किंवा औषधांच्या विशिष्ट श्रेणीसाठी अर्ज केला पाहिजे. म्हणजेच काय तर जे ॲप्लिकंट आहे किंवा जो परवाना मंजूर करण्यासाठी अर्जदार आहे त्या अर्जदाराने काय केलं पाहिजे, विशिष्ट फॉर्मॅट, म्हणजे काय, त्यांनी जो प्रेस्क्राईब केलेला फॉर्मॅट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, विहित नमुना किंवा विहित नमुन्यात अर्ज केला पाहिजे. कोणी, ॲप्लिकेशन करणारे किंवा अर्जदाराने. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे ग्रँट लायसन्स इज रिक्वायर्ड टू बी रिन्यूड विदिन 6 months ऑफ इट्स एक्सपायरी. काय केलं पाहिजे, ज्या ॲप्लिकंट आहे किंवा
जो मंजूर परवान्याच्या मुदतीनंतर, जर परवाना मंजूर झाला त्याच्या मुदतीनंतर 6 महिन्याच्या आत त्या लायसन्सचं काय केलं पाहिजे, रिन्यू करून घेतलं पाहिजे. रिन्यू म्हणजे काय, त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक आहे. काय केलं पाहिजे, ग्रँटेड लायसन्स इज रिक्वायर्ड टू बी रिन्यू. काय केलं पाहिजे, रिन्यू केलं पाहिजे. कधी रिन्यू केलं पाहिजे, तर विदिन 6 मंथ ऑफ इट्स एक्सपायरी. त्याच्या परवान्याच्या मुदतीनंतर 6 महिन्याच्या आत नूतनीकरण करणे गरजेचं आहे, किंवा 6 महिन्याच्या आसपास त्याचे नूतनीकरण गरजेचं आहे. हे आहेत त्याचे प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन्समध्ये काय पहिलं आपण की फर्स्ट वन, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल मेड देअर अंडर प्रोव्हाइड्स फॉर द सेल ऑफ ड्रग्स ओनली ऑन इश्यू ऑफ लायसन. म्हणजे काय, जे ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट जो कायदा आहे त्याच्या नियमानुसार केवळ परवाना दिल्यास औषधाची विक्री करण्याची त्यामध्ये तरतूद आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे की स्टेट गव्हर्नमेंट काय अपॉइंट करतं, लायसनिंग अथॉरिटी अपॉइंट करते स्पेसिफाईड एरियामध्ये. कशासाठी, तर औषधाची विक्री असेल, औषधाचा स्टॉक असेल, किंवा औषधाच्या विक्रीचे नेक्स्ट वन आहे ॲप्लिकेशन फॉर द ग्रँट or renewal of license to sell, stock or exhibit for sale or distribute drug shall be made. नेक्स्ट वन काय आहे, तर काय मंजूर करण्यासाठी, मंजुरी किंवा परवान्याच्या कशासाठी, रिन्युअल ऑफ लायसन्ससाठी. परवान्याचं रिन्युअल करण्यासाठी, किंवा विक्री करण्यासाठी, किंवा स्टॉक करण्यासाठी, किंवा विक्रीसाठी औषधे किंवा वितरित करण्यासाठी कसा काय अर्ज करावा त्याच्याशी रिलेटेड आहे. ॲप्लिकेशन आहेत कशासाठी, तर ग्रँट ऑर रिन्युअल ऑफ लायसन्स टू सेल, स्टॉक और एक्झिबिट फॉर सेल और डिस्ट्रीब्यूट ड्रग शॅल बी मेड, त्याच्याशी रिलेटेड आहेत. फर्स्ट पॉईंट आहे फॉर अ ड्रग other than those specified in Schedule X फॉर्म नंबर 19. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे जे ऑदर दॅन कोणचे ड्रग, तर ड्रग ऑदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल एक्स. ऑदर दॅन शेड्यूल एक्स फॉर्म नंबर किती आहे त्याला, 19. त्यानंतर रेस्ट्रिक्टेड लायसन, त्यानंतर काय आहे, रेस्ट्रिक्टेड लायसन्स ॲप्लिकंट्स ऑफ टाउन विथ पॉप्युलेशन ऑफ 5000. त्याचे पॉप्युलेशन किती, 5000 किंवा लेस दॅन 5000. रेस्ट्रिक्टेड लायसन, रेस्ट्रिक्टेड लायसनलाच आपण काय म्हणतो की प्रतिबंधित क्षेत्र जे असेल किंवा प्रतिबंधित जो परवाना आहे त्याला रेस्ट्रिक्टेड लायसन म्हणतो. आणि ॲप्लिकंट्स ऑफ अ टाउन विथ पॉप्युलेशन किती पाहिजे, तर 5000 किंवा 5000पेक्षा कमी. व्हेअर सर्व्हिसेस ऑफ क्वालिफाईड पर्सन आर नॉट रिक्वायर्ड. आणि इटिनेरंट व्हेंडर्स, म्हणजे इटिनेरंट व्हेंडर्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, तर जे इटिनेरंट व्हेंडरलाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की प्रवासी विक्रेता, त्यालाच काय म्हणतो इटिनेरंट व्हेंडर्स. फॉर्म नंबर 19A. फॉर्म नंबर किती असेल त्याचा, 19A. त्यानंतर होलसेलर किंवा डिस्ट्रीब्यूट ड्रग्स फ्रॉम मोटर व्हेकल्स, मोटर व्हेकलवर डिस्ट्रीब्यूट करणारे किंवा होलसेल करणारे, त्याला फॉर्म नंबर किती असेल, 19AA. 19AA. कशासाठी, रिन्युअलसाठी, लायसन्स, स्टॉक, हे सर्व फॉर्म नंबर आहेत. त्याच्यानंतर शेड्यूल एक्स ड्रग फॉर्म नंबर 19C. शेड्यूल एक्स ड्रगसाठी फॉर्म नंबर किती असेल, 19C. फर्स्ट काय पाहिलं की ॲप्लिकेशन फॉर द ग्रँट ऑर रिन्युअल ऑफ लायसन्स. त्याच्यासाठी जे फॉर्म नंबर गरजेचे आहेत ते फॉर्म नंबर या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट ड्रग आहे ऑदर दॅन
शेड्यूल एक्स ड्रग फॉर्म नंबर किती पाहिजे त्याच्यासाठी 19. त्याच्यानंतर रेस्ट्रिक्टेड लायसन जर असेल, प्रतिबंधित जो एरिया आहे त्या एरियासाठी लायसन असेल किंवा त्याची पॉप्युलेशन किती पाहिजे तर 5,000 किंवा 5,000पेक्षा कमी, त्याच्यासाठी त्याच्यासाठी फॉर्म नंबर किती पाहिजे 19A. त्यानंतर होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर असेल किंवा तो जर मोटर व्हेकल एजन्सीज टाईप असेल तर त्याला फॉर्म नंबर 19A रिक्वायर्ड आहे. त्यानंतर शेड्यूल एक्स ड्रगसाठी फॉर्म नंबर 19C. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी अकम्पेन with fee of ₹40 and RS ₹10 in case of itinerant vendors. ॲप्लिकेशन फॉर्म अर्जासह किंवा ॲप्लिकेशन फॉर्मसह किती फी पाहिजे तर ₹40 पाहिजे आणि ₹10 फी कोणाला पाहिजे तर जे प्रवासी विक्रेते आहेत, त्यालाच काय म्हणतो आपण इंटिनरंट व्हेंडर्स आहेत, त्यांना किती पाहिजे ₹10 फी लागते आणि जे ॲप्लिकेशन बरोबर अर्जासह बरोबर ₹40 फी गरजेचं आहे. अ डुप्लिकेट कॉपी ऑफ लायसन कॅन बी इश्यू. जर डुप्लिकेट कॉपी जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी किती पेमेंट करावं लागतं ₹6 आणि इफ ओरिजिनल इज डिफेस, ओरिजिनल जर डिफेस झालेले असेल किंवा डॅमेज झालेले असेल किंवा लॉस झालेली असेल तर ₹6 डुप्लिकेट कॉपी घेण्यासाठी लागतात. आणि तेच इंटिनरंट व्हेंडरसाठी किती लागतात ₹2 लागतात. डुप्लिकेट कॉपी इश्यू करण्यासाठी लायसनची जर ओरिजिनल कॉपी डिफेस झालेली असेल, डॅमेज झालेली असेल किंवा हरवलेली असेल त्याच्यासाठी ₹6 लागतात. आणि तेच जर इंटिनरंट व्हेंडरला तीच डुप्लिकेट कॉपी पाहिजे असेल तर त्यांना किती रुपये लागतात ₹2 लागतात. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर रिन्युअल ऑफ लायसन शुड बी मेड बिफोर एक्सपायरी ऑफ लायसन बट नॉट लेटर दॅन 6 months ऑफ इट्स एक्सपायरी अँड शुड बी अकम्पेन विथ फी ऑफ ₹40 प्लस ॲडिशनल फी ॲट रेट ऑफ ₹30 per month for the restricted license, 10 plus additional ₹8 per month. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की जर परवाना रिन्यूअल करायचा असेल म्हणजे लायसन रिन्यूअल करायचं असेल किंवा त्याचं नूतनीकरणासाठी अर्ज परवान्याच्या मुदतीआधी द्यावा लागेल. अर्ज परवान्याच्या जो मुदत आहे त्याचा कालावधी आहे त्याच्या आधी द्यावा लागेल, परंतु त्याची मुदत 6 महिन्यापेक्षा जास्त नसावी आणि त्याच्यासोबत किती रुपये पाहिजे त्याची फी किती ₹40 आणि अधिक दराने ₹30 आणि प्रतिबंधित परवान्यासाठी किती पाहिजे रेस्ट्रिक्टेड परवान्यासाठी किती पाहिजे तर ₹10 पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अधिनियम आणि जे लायसनिंग अथॉरिटी आहे ऑन सॅटिस्फाय दॅट द कंडिशन ऑफ लायसन इज फुलफिल ॲज पर प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट अँड रूल मेड देअर अंडर द इश्यू लायसन इज प्रेस्क्राईब फॉर. जे लायसनिंग अथॉरिटी आहे किंवा ज्या नियमांची तरतुदीनुसार परवान्याच्या अटी पूर्ण केल्याची त्यांचे समाधान घेण्यावरचा किंवा परवाना प्राधिकरण विहित स्वरूपात परवाना जारी करतो किंवा तेच परवाना दिला जातो. नेक्स्ट आहे फॉर्म लायसन. नेक्स्ट काय आहे फॉर्म लायसन. अ लायसन टू सेल स्टॉक एक्झिबिट फॉर सेल और डिस्ट्रीब्यूट ड्रग इश्यूड इन द फॉलोइंग फॉर्म्स. जे विक्री आहे त्याचबरोबर स्टॉक आहे त्यानंतर त्या विक्रीचे प्रदर्शन किंवा खालील फॉर्मॅटमध्ये दिलेली औषधे वितरित करण्यासाठी जे परवाना दिला जातो त्यानुसार या फॉर्म लायसनमध्ये आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर फर्स्ट वन आहे रिटेल सेल. रिटेल सेल म्हणजेच काय आपण म्हणू शकतो किरकोळ विक्री. रिटेल सेल्स म्हणजे काय किरकोळ विक्री फॉर ड्रग्ज अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1 अँड X. अदर दॅन कुठले शेड्यूल सांगितले तर शेड्यूल C, C1 अँड X. त्याच्यासाठी काय आहे फॉर्म नंबर 20.
शेड्यूल C1 आणि X फॉर्म नंबर 20 मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यतिरिक्त औषधासाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉर ड्रग्स दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल C&C1 फॉर्म नंबर 21. म्हणजे काय, C आणि C1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या औषधांसाठी फॉर्म नंबर किती पाहिजे, 21, किंवा फॉर्म नंबर किती असतो, 21. त्यानंतर फॉर शेड्यूल X ड्रग्स औषधासाठी फॉर्म नंबर किती असतो, फॉर्म नंबर 20F. फॉर्म नंबर किती असतो, 20F. त्यानंतर आहे नेक्स्ट रेस्ट्रिक्टेड लायसनला आपण काय म्हणतो, प्रतिबंधित परवाना. फॉर द ड्रग्स अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल C1 अँड X त्याच्यासाठी फॉर्म नंबर किती असेल, 20A. त्यानंतर फॉर द ड्रग्स स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1 फॉर्म नंबर 21A त्यासाठी रिक्वायर्ड असेल. आणि व्हॅलिड फॉर ओनली सच ड्रग्स, कशासाठी व्हॅलिड असेल, फॉर ओनली सच ड्रग्स स्पेसिफाईड इन लायसन्स. नो लायसन्स इज इश्यूड फॉर शेड्यूल X ड्रग्स. म्हणजेच काय, जे शेड्यूल C1 आणि X मध्ये नमूद केलेल्या ज्या औषधांसाठी फॉर्म नंबर किती पाहिजे, तर 21A. पण फॉर्म नंबर 21A केवळ परवान्यामध्ये निर्दिष्ट अशा औषधांसाठी वैध असेल किंवा वैध राहील. शेड्यूल X औषधासाठी कोणताही परवाना देण्यात येत नाही. शेड्यूल X साठी कोणताही परवाना देण्यात येत नाही किंवा कोणताही लायसन त्यासाठी देण्यात येत नाही. त्यानंतर आहे होलसेल फॉर ड्रग्स अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल C1 अँड X फॉर्म नंबर किती पाहिजे, 20B. आणि फॉर द ड्रग्स स्पेसिफाईड शेड्यूल C अँड C1 फॉर्म नंबर 21B. अँड फॉर शेड्यूल X ड्रग्स त्याच्यासाठी फॉर्म नंबर किती पाहिजे, 20G. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल ऑफ ड्रग्स बाय होलसेल और डिस्ट्रीब्यूट ड्रग्स फ्रॉम मोटर व्हेकल. सेल ऑफ ड्रग कशामध्ये, होलसेल मध्ये किंवा डिस्ट्रीब्यूट कसं, युजिंग द मोटर व्हेकल्स. त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. फर्स्ट पॉईंट आहे फॉर ड्रग्स अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1 फॉर्म नंबर किती पाहिजे, 20. फॉर ड्रग्स स्पेसिफाईड शेड्यूल C अँड C1 फॉर्म नंबर 21BB. आणि सच लायसन्स इज नॉट रिक्वायर्ड, काय नाही पाहिजे, लायसन्स नॉट रिक्वायर्ड फेअर द पब्लिक कॅरियर और हायर्ड व्हेकल इज यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन और डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग. त्याला लायसन्स रिक्वायर्ड नसते. कशासाठी, पब्लिक कॅरियर किंवा हायर्ड व्हेकल इज यूज फॉर द ट्रान्सपोर्टेशन और डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग. देन फॉर अ सेल और स्टॉक ऑफ ड्रग ॲट मोर दॅन वन प्लेस, किंवा सेल किंवा स्टॉक मोर दॅन वन प्लेस, सेपरेट ॲप्लिकेशन शुड बी मेड फॉर ग्रँट ऑफ लायसन्स अँड सेपरेट लायसन्स शॅल बी इश्यूड फॉर ईच प्लेस. म्हणजेच काय की वेगवेगळ्या ठिकाणी किंवा एका ठिकाणी किंवा मोर दॅन वन प्लेसमध्ये आपण काय करायचं असेल, आपल्याला सेल करायचं असेल किंवा स्टॉक करायचं असेल, त्याच्यासाठी काय सेपरेट ॲप्लिकेशन तयार केलेलं किंवा बनवलेलं आहे. कशासाठी, ग्रँट ऑफ लायसन्स आणि सेपरेट लायसन. त्याच्यासाठी प्रत्येक प्लेससाठी सेपरेट लायसन असते. बट दिस नॉट अप्लाय टू इटिनेरंट व्हेंडर्स, परंतु ते कशावर लागू होत नाही किंवा ॲप्लाय होऊ शकत नाही. कशामध्ये, 44 नॉट ॲप्लाय, जे प्रवासी व्हेंडर्स असतील त्यांना अप्लाय होत नाही. हू हॅव नो स्पेसिफाईड प्लेस ऑफ बिझनेस, त्यांचा काय नसतो, स्पेसिफाईड प्लेस नसतो बिझनेसचा. अँड हू आर लायसन्स टू कंडक्ट बिझनेस इन स्पेसिफाईड एरिया ॲट द ज्युरिस्डिक्शन ऑफ द लायसनिंग ऑथॉरिटी. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्युरेशन ऑफ लायसन्स. ओरिजिनल और रिन्यू लायसन्स अनलेस सस्पेंड और कॅन्सल. जर ओरिजिनल
किंवा रिन्यू लायसन्स सस्पेंड किंवा कॅन्सल अनलेस सस्पेंड किंवा कॅन्सल असेल किंवा कॅन्सल झालं, इट्स व्हॅलिड्स अप टू 31st December of the year following years in which it is granted or renewed. त्याची डेट दिलेली किती 31 डिसेंबर किंवा फॉलोइंग इयर्स काय केलं पाहिजे, ग्रँटेड केलं पाहिजे किंवा रिन्यू केलं पाहिजे. सर्टिफिकेट ऑफ रिन्युअल ऑफ सेल लायसन्स इश्यू in form number 21C, forms in which license are issued for the sale, stock, exhibit or for sale of distribute. लायसन्स स्लाइडमध्ये दिलेले आहेत. लायसन्स इश्यू, त्यानंतर ड्रग ऑदर दॅन C1 and X, त्यानंतर ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C1 आणि ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल X त्यामध्ये दिले आहेत. त्याचे फॉर्म नंबर आहेत खाली. रिटेलसाठी फॉर्म किती असेल, फर्स्टसाठी ड्रग ऑदर दॅनसाठी 20 असेल, त्यानंतर स्पेसिफाईड शेड्यूल C अँड C1साठी 21 असेल आणि ड्रग स्पेसिफाईड शेड्यूल Xसाठी 21F असेल. रेस्ट्रिक्टेड एरियासाठी 20A असेल, 21A असेल आणि ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूलसाठी नाही. त्यानंतर होलसेलसाठी 20B असेल, 21B असेल आणि 20G असेल. त्यानंतर होलसेल अँड डिस्ट्रीब्युशन फॉर्म मोटर व्हेकलसाठी ड्रग्स ऑदर दॅन C अँड C1 अँड Xसाठी 20BB हा फॉर्म नंबर असेल. त्यानंतर ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1साठी 21BB असेल आणि नेक्स्ट वन आहे रेस्ट्रिक्टेड लायसन्स. रेस्ट्रिक्टेड लायसन्स म्हणजेच काय तर रेस्ट्रिक्टेड लायसन्स त्याच्यामध्ये काय आहे, प्रतिबंधित परवाना त्याला आपण म्हटलेलं आहे, मागील स्लाइडमध्ये स्टडी केलेलं. त्याच्यामध्ये पाहूया. लायसन्स फॉर सेल ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग विच कॅन बी सोल्ड विदाउट सुपरविजन ऑफ क्वालिफाईड पर्सन इश्यूड ॲट द डिसर्शन ऑफ लायसन्सिंग अथॉरिटी. देन इन एक्सेप्शनल circumstance such license may be issued to bona fide traveling agent of firm dealing in drugs or vendors who purchases drug from a licensed dealers for duration in rural areas. कुठं rural areas where other than channel of distribution of drug are not available. तिथे काय अवेलेबल नसतील तर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आहे The restricted license in form number 21A may also issue to a traveling agent. किती आहे त्याचा फॉर्म नंबर 21A, traveling agent from firm of drugs specified schedule C. Such license is not needed for the vendors or for specific purpose of distribution to medical practitioners or dealers. Then such license is also not needed for the traveling agent. त्याला ट्रॅव्हलिंग एजंटची किंवा लायसन्स मॅन्युफॅक्चरिंगची, त्याचबरोबर एजंट्स ऑफ सच मॅन्युफॅक्चरर और इम्पोर्टर्स ऑफ ड्रग्स एंगेज इन फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ सॅम्पल्स ऑफ मेडिसिन अमॉंग मेंबर्स ऑफ मेडिकल प्रोफेशन, हॉस्पिटल, डिस्पेन्सर अँड मेडिकल और रिसर्च इन्स्टिट्यूशनची काय नसते तर नीड नसते. हे आहे रेस्ट्रिक्टेड लायसन्सेस. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू अगेन. आणि रिमेनिंग जे पॉईंट्स आहेत ह्या चॅप्टरमधील ते आपण पुढील लेक्चरमध्ये स्टडी करूया.